महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। काल आपण जहाल आणि मवाळ हे दोन कालखंड पाहिले। जहालांचा स्वभाव कसा असतो, मवाळांचा कसा असतो हे आपण पाहिले। काल आपण मुस्लिम लीगची स्थापना केली। लॉर्ड मिंटो आणि ब्रिटिश यांच्या प्रेरणेमुळे नवाब सलीमुल्लाह आणि आगा खान यांनी 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना केली। प्रश्न लक्षात ठेवायचे असतात। आज आपण पाहणार आहोत होम रूल चळवळ। भारतामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागल्या। एका माणसाने भारताला स्वातंत्र्य मिळत नाही। एक माणूस मार्गदर्शन करू शकतो, परंतु एकाच्या जीवावर भारताला स्वातंत्र्य मिळू शकत नाही। त्यामुळे भारतामधील अनेक नेत्यांनी, क्रांतिकारकांनी सर्वांनी मिळून प्रयत्न केले, म्हणून 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले। त्यापैकीच आपण काही मुद्दे पाहतोय आणि आता पाहतोय होम रूल चळवळ। होम रूल चळवळ 1916 मध्ये सुरू केली। आता होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे स्वशासन। आमचं शासन असलं पाहिजे, भारतीयांचं शासन असलं पाहिजे। ब्रिटिशांनी भारतातून निघून गेलं पाहिजे आणि म्हणून होम रूल चळवळ भारतामध्ये लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सुरू केली 1916 मध्ये। मद्रास प्रांतामध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कार्य केलं। मुंबई प्रांतामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी होम रूलचं कार्य सुरू केलं आणि अमेरिकेमध्ये त्यावेळेला लाला लजपतराय होते, त्यांनी अमेरिकेमध्ये होम रूल चळवळ सुरू केली। स्वशासन असलं पाहिजे, आमच्या लोकांचं प्रशासन असलं पाहिजे। अशा प्रकारे मद्रास प्रांतामध्ये डॉक्टर ॲनी बेझंट, मुंबई प्रांतामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक आणि अमेरिकेमध्ये लाला लजपतराय यांनी होम रूलचं कार्य केलं। लोकांना समजावून सांगणं, लोकांना प्रेरित करणं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे कार्य या लोकांनी केलेलं आहे। होम रूलच्या कालावधीमध्ये टिळकांनी बेळगावला सभा घेतली। बेळगावच्या सभेमध्ये टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, मी थांबणार नाही। लोकांना प्रेरणा देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे। मित्रांनो, असा हा जहाल नेता, त्यांनी होम रूल चळवळ सुरू केली आणि त्यामुळे लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा खटला भरला। असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात हा प्रश्न आहे परीक्षेला। असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हणतात। राजद्रोहाच्या खटल्यामुळे त्यांना 6 वर्षाची मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा झाली। नेता म्हटलं, त्रास आला, तुरुंगाला त्रास आला, सगळं सहन केलं देशासाठी। मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 वर्ष असताना त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये विचारला जाणारा तो म्हणजे होम रूल चळवळ लोकमान्य टिळकांनी भारतामध्ये सुरू करण्याच्या अगोदर कोणत्या देशामध्ये सुरू झालेली होती? लोकमान्य टिळकांनी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केली 1916ला, पण त्या अगोदर ही चळवळ कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती हा परीक्षेला प्रश्न आहे आणि तो देश म्हणजे आयर्लंड। आयर्लंड देशामध्ये ही चळवळ अगोदर सुरू झाली होती, त्याचीच प्रतिकृती लोकमान्य टिळकांनी भारतामध्ये सुरू केलेली होती। मित्रांनो,
या होम रूल चळवळीवर 2-4 प्रश्न आहेत, ऐकून घ्या. होम रूल चळवळ केव्हा सुरू झाली? होम रूल चळवळ 1916 मध्ये सुरू झाली. मद्रास प्रांतामध्ये होम रूलचं कार्य कोणी केलं? डॉक्टर ॲनी बेझंटनं केलं. मुंबई प्रांतामध्ये होम रूलचं कार्य कुणी केलं? लोकमान्य टिळकांनी. मित्रांनो, या ठिकाणी मुलं फसलेली होती. परीक्षेला प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये होम रूलचं कार्य कुणी केलं? आता मुंबई प्रांत आणि महाराष्ट्र एकच ना, आणि त्यामुळे काही मुलांचं उत्तर चुकलं. मुंबई आणि महाराष्ट्र याचा अर्थ एकच आहे. मुंबई प्रांतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होम रूलचं कार्य कुणी केलं तर लोकमान्य टिळकांनी केलं. आणि अमेरिकेमध्ये होम रूलचं कार्य कुणी केलं तर लाला लजपतराय यांनी केलं. मित्रांनो, ही चळवळ अगोदर कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? आयर्लंडमध्ये सुरू झालेली होती. बेळगावच्या सभेमध्ये लोकमान्य टिळकांचे उद्गार कोणते? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे बेळगावच्या सभेतील त्यांचे उद्गार आहे. मित्रांनो, या 4-5 प्रश्नापैकी एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. बारकाईनं लक्ष ठेवा. तुम्हाला 1000 वेळा सांगितलं आहे, तुम्ही जर मेहनत केली तरच तुम्ही पोलीस होणार आहे, अन्यथा नाही. मी स्पष्ट आणि खरं सांगतो आहे. तुम्हाला राग आला तरी चालेल, पण स्वतःची मेहनत असणं गरजेचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. बारीक सारीक प्रश्नसुद्धा परीक्षेला विचारले जातात, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता जाता जाता आपण दादाभाई नौरोजी यांनी दिलेला संदेश होता. काही परीक्षेला प्रश्न आलेला होता. आर्थिक निस्सारण्याचा सिद्धांत कोणी मांडला तर दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी 1906 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष असताना त्या अध्यक्ष पदावरून जनतेला दिलेला संदेश कोणता? दादाभाई नौरोजी यांचा संदेश, स्वराज्य हे ध्येय, स्वराज्य हे ध्येय, एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा, अखंड चळवळ करा, हा दादाभाई नौरोजींचा मिळालेला संदेश. पहा, मोठी माणसं सुद्धा जनतेला कोणकोणता संदेश देतात. स्वराज्य हे ध्येय ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा आणि अखंड चळवळ करा. जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत अखंड चळवळ करणं गरजेचं आहे, असं दादाभाई नौरोजी यांनी दिलेल्या संदेशामध्ये म्हटलेलं आहे. आता तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, रौलेट ॲक्ट. रौलेट ॲक्ट म्हणजे कायदा. 1919ला ब्रिटिशांनी भारतामध्ये रौलेट ॲक्ट लागू केला. तो कायदा कोणता? 1919चा कायदा. 1919च्या दरम्यान वाढलेला कर, गगनाला भिडलेल्या किमती, लोक बेजार झाले होते. माणसाला जगणं मुश्किल झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये जनतेमध्ये असंतोष पसरलेला होता. कसली महागाई, कसं जगायचं? याच परिस्थितीमध्ये रौलेट समितीच्या शिफारशीनुसार 1919 मध्ये भारतामध्ये रौलेट ॲक्ट लागू केला. रौलेट कायद्यानुसार भारतीय कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी पकडणं, तुरुंगात टाकणं, त्याला पनिशमेंट करणं. हा कसला? आम्ही काही केलं नाही तरी तुम्ही आम्हाला पकडणार? रात्री जेवण झाल्यानंतर मी 10 पावले चालण्यासाठी रस्त्यावर गेलो. पोलिसांची गाडी आली, मला पकडलं, तुरुंगात टाकलं. माझ्यावर कोणतीही कलम लावली आणि मला फाशीची शिक्षा दिली. हा कायदा कसला? बाळानो, ब्रिटिशांनी फोडानी झोडानी तिचा अवलंब केला. बेकायदेशीरपणे भारतावर सत्ता गाजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याला आपली जनता सामोरी जात होती, हे विसरू नका. अशा प्रकारे हे कायदे त्यांनी लागू केले आणि त्याला फाशीपर्यंत पोचवण्याचं काम या रौलेट ॲक्टनं केलेलं आहे, हे लक्षात घ्या.
सरकारच्या विरोधात जर एखादी चिठ्ठी चपाटी तुमच्या खिशामध्ये जर सापडली तर तुमच्यावर राजद्रोहाचा खटला भरला जायचा. म्हणजे काही नाही केलं तरी शिक्षा, केलं तरी शिक्षा. आणि म्हणून भारतीय जनतेनं याला काळा कायदाच हे नाव ठेवलं. प्रश्न परीक्षेला आहे, कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणतात? 1919च्या रौलेट ॲक्टला काळा कायदा म्हणतात. विना चौकशी तुरुंगात टाकणे, त्याच्यावर विविध कलम लावणे आणि त्याला फासापर्यंत पोचवायचं हा उद्देश रौलेट ॲक्टचा होता. भारतामध्ये असंतोष माजला. सगळी जनता त्रासून गेली. कसला कायदा, कसं जगायचं हा प्रश्न लोकांच्या समोर पडलेला आहे. आणि मित्रांनो, आता याच कायद्याचं पुढं जालियनवाला बाग हत्याकांड. या कायद्यामुळे सगळीकडे निषेध झाले. ज्याला ज्याला हे समजलं त्या त्या ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये लोकांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. या 1919च्या कायद्याच्या विरोधामध्ये सत्याग्रही लढा देत होते. उग्र स्वरूप धारण केलं होतं. आम्हाला हा कायदा लागू करू नका. जिकडे तिकडे गोंधळ सुरू झाला. काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये महात्मा गांधींनी 16 एप्रिल 1919ला हरताळ पाळण्याचे आवाहन केले. काय चालवलंय ब्रिटिशांनी? कसला कायदा लावलाय? 16 एप्रिल 1919 भारतामध्ये संपूर्ण महात्मा गांधींनी हरताळ पाळण्याचं ठरवलं. प्रश्न परीक्षेला आहे, काळ्या कायद्याच्या विरोधात गांधीजींनी हरताळ पाळण्याचे आवाहन केव्हा केले? 16 एप्रिल 1919. पंजाबमध्ये, सगळीकडे भारतामध्ये गोंधळ चालू होता. पंजाबमध्ये सैफुद्दीन कचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना अटक करण्यात आली. एक तर वातावरण असं होतं आणि पंजाबमध्ये या दोघांना अटक करण्यात आली. पंजाबमधलं वातावरण कसं झालं असेल याची कल्पना करा. एक तर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय आणि दुसरी गोष्ट आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय. त्यामुळे पंजाब पेटून उठला. 13 एप्रिल 1919 पंजाबमधल्या सर्व जनतेने ठरवलं याचा निषेध केला पाहिजे. आणि म्हणून पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग आहे. कधी योगायोगाने पंजाबला गेला तर जालियनवाला बाग बघून या. या जालियनवाला बागेला चारी बाजूनं उंच उंच भिंती आहेत. आतमध्ये विहिरी आहेत. फक्त या जालियनवाला बागेला एकच दरवाजा होता. ज्या दरवाजानं जायचं त्याच दरवाजानं बाहेर यायचं. प्रचंड मोठी अशी ही जालियनवाला बाग. त्या बागेमध्ये रौलेट ॲक्टचा निषेध करण्यासाठी पंजाबमधले सर्व लोक त्या ठिकाणी 13 एप्रिल 1919ला. मित्रांनो, या सभेसाठी हजारो लोक जमले. त्यावेळेला जास्तीत जास्त लोकांना सभाबंदीची कल्पना नव्हती. सभाबंदी आहे हे सांगायला पाहिजे होतं, सांगितलं नाही. सगळे लोक जालियनवाला बागेमध्ये हजर झाले. या रौलेट ॲक्टच्या काळ्या कायद्याचा निषेध करण्यासाठी सगळे लोक हजर झाले. त्यावेळेला लष्कर प्रमुख जनरल डायर, त्यावेळेला पंजाबचा गव्हर्नर होता मायकेल ओरवायर आणि लष्कर प्रमुख होता जनरल डायर. मित्रांनो, या लोकांना आपली कसली काळजी? जालियनवाला बागेमध्ये तुडुंब गर्दी भरली. लष्कर प्रमुख जनरल डायर सैन्य घेऊन तयार होता. निषेध करायला सुरुवात झाली आणि जनरल डायरनं सैनिकांना गोळीबार करण्याचे आदेश दिले.
जालियनवाला बागेमध्ये लोकांच्यावर गोळ्या झाडू लागले. मित्रांनो, रक्ताचा चिखल, रक्ताचा पाट वाहू लागला. माणसं मरू लागली. लहान मुलं बाळ चेंगरून मेली. पळायचं कुठं? एकच रस्ता जालियनवाला बागेला बाहेर येण्याचा दरवाजा. त्यामध्येच दरवाजा जनरल डायर आणि त्याचं सैनिक. जाणार कुठे तुम्ही? प्रत्येकाला जीवाची काळजी असते. काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उड्या टाकल्या. अतिशय अतोनात लोकांना त्रास झाला. पुष्कळ माणसं मारली गेली. म्हणून याला जालियनवाला बाग हत्याकांड म्हणतात. मित्रांनो, यामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी भारतभर पसरली. महात्मा गांधी सर्व भारतीय नेत्यांनी या हत्याकांडाची मागणी करायला सांगितली. या हत्याकांडाची चौकशी झाली पाहिजे. का तुम्ही आमच्या लोकांच्यावर गोळीबार केला? जनरल डायरनं गोळीबार का केला? काय कारण होतं? याची चौकशी हंटर कमिशनकडे देण्यात आली. हंटर कमिशननं जनरल डायरला बोलवलं. का रे बाबा, का त्या जालियनवाला बागेमध्ये हत्याकांड घडवून आणलंस? हे ज्या वेळेला विचारलं गेलं हंटर कमिशननं, त्यावेळेला जनरल डायर हसायला लागला. अहो साहेब, माझ्याकडे फक्त 1600 फैरी होत्या, 1600 गोळ्या होत्या, तेवढ्या झाडल्या. आणखी असत्या तर मी एकही माणूस जिवंत ठेवला नसता. मित्रांनो, जखमेवर मीठ चोळण्याचं काम या जनरल डायरनं केलं. हे उद्गार ऐकल्याबरोबर भारतामध्ये एकदम गोंधळ माजला आणि जनरल डायरच्या विरोधात सगळे तयार झाले. या वेळेला रवींद्रनाथ टागोरांना मिळालेली सर ही पदवी परत केली. कशाला आम्हाला तुम्ही आम्हाला पदव्या देता? एका बाजूनं तुम्ही पदव्या देता, दुसऱ्या बाजूनं तुम्ही आमच्या घरादारावर नांगर फिरवता, गोळीबार करता. आम्हाला तुमची पदवी नको. रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग केला आणि महात्मा गांधी यांनी कैसर ए हिंद ही पदवी साभार परत केली. आम्हाला तुमची पदवी नको, या तुमच्या पदव्या परत घ्या, कारण तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. मित्रांनो, इंग्लंडमधील द मॉर्निंग पोस्ट या वर्तमानपत्राने जनरल डायरचं कौतुक केलं. इंग्लंडमधल्या वर्तमानपत्रामध्ये जनरल डायरचे मोठमोठे फोटो आले आणि आमच्या जनरल डायरनं कसं हत्याकांड पंजाबमध्ये घडवून आणलं हे इंग्लंडच्या लोकांना दाखवण्याचं काम द मॉर्निंग पोस्ट या वर्तमानपत्राने केलं. भारतावर किती अन्याय होतो याचा विचार तुम्ही केला नाही, पण आमच्या जनरल डायरनं हत्याकांड कसं घडवून आणलं हे मात्र दाखवण्याचं काम इंग्लंडमध्ये द मॉर्निंग पोस्ट या वर्तमानपत्राने केलं. कवी कुसुमाग्रज यांनी जालियनवाला बाग हत्याकांडावर एक कविता लिहिली. मित्रांनो, ती कविता ऐकताना माणसं रडत होती. हाहाकार माजला होता. या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये काय झालं होतं हे सगळं कवितेमध्ये वर्णन केलं होतं. कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिली. त्याच वेळेला महात्मा गांधी म्हणाले, अशा सरकारशी सहकार्य करणे म्हणजे सैतानाशी सहकार्य करणे आहे. अहो, हे इंग्रज नाही, सैतान आहेत. कसलं ह्यांना सहकार्य करायचं? कशाचाही विचार न करता ते आमच्या लोकांच्यावर अन्याय करतात, गोळीबार करतात, माणसांना मारतात. कशासाठी सहकार्य करायचं? त्याच वेळेला ज्या वेळेला 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, त्यावेळेला पंजाबमधला उधम सिंग तेथे हजर होता. उधम सिंगानं डोळ्यानं पाहिलं जनरल डायर गोळीबार करतोय. आमची माणसं हाहाकार मोठ्याने रडत आवाज करत गोंधळ चाललेला आहे. त्याच वेळेला या उधम सिंगानं प्रतिज्ञा केली, माझ्या आयुष्यात मी काही करणार नाही, पण माझ्या आयुष्यात मी या जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार जनरल डायर नाही,
तर मायकेल ओडवायर आहे. पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर ह्यांनी ऑर्डर दिल्याशिवाय जनरल डायरनं गोळीबार केला नाही. आणि म्हणून मी या मायकेल ओडवायरला सोडणार नाही ही प्रतिज्ञा त्यांनी त्याच दिवशी केली. आणि मित्रांनो, पूर्वीची माणसं बोलती करत होती. 1940ला हा उधम सिंग मोठा झाला होता. उधम सिंगाने एक रिव्हॉल्वर घेतलं, मायकेल ओडवायरचा पत्ता घेतला आणि त्यानं लंडन गाठलं. लंडनमध्ये त्यानं मायकेल ओडवायरचं घर शोधलं. तो घरामध्ये गेला. म्हातारा मायकेल ओडवायर कॉटवर पडलेला होता. त्यानं त्याला इथं पकडलं, उभा केला. मला ओळखले का? मी उधम सिंग, जालियनवाला बाग हत्याकांड, पंजाबमधला उधम सिंग. तू घडवून आणलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. तुला जिवंत सोडणार नाही. मित्रांनो, त्याला उभा केला आणि गोळ्या झाडून त्याला ठार केला. ब्रिटिश सरकारनं त्याला पकडलं, नंतर फासावर लटकवलं, परंतु त्यानं त्याची जिद्द सोडली नाही. त्यानं मायकेल ओडवायरचा काटा काढला. ज्यानं आमच्या लोकांना मारलं त्याला मी सोडणार नाही म्हणणारा उधम सिंग हे लक्षात ठेवा आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला. मित्रांनो, या रौलेट ॲक्टमुळं किती रामायण घडलं हे तुम्ही ऐकलं. लक्षात ठेवा, यामध्ये परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न एकदा ऐकून घ्या. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडलं? 13 एप्रिल 1919. जालियनवाला बाग कुठे आहे? जालियनवाला बाग पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणतं कमिशन नेमलं? हंटर कमिशन नेमलेलं आहे. त्यानंतर महात्मा गांधींनी कोणत्या पदवीचा त्याग केला? कैसर ए हिंद या पदवीचा त्याग केला. रवींद्रनाथ टागोरांनी कोणती पदवी परत केली? सर हा किताब त्यांनी परत केलेला आहे. इंग्लंडमधल्या कोणत्या वर्तमानपत्राने जनरल डायरचं कौतुक केलं? द मॉर्निंग पोस्ट या वर्तमानपत्रानं त्याचं कौतुक केलेलं आहे. कवी कुसुमाग्रज यांनी कशावर कविता लिहिली? जालियनवाला बाग हत्याकांडावर त्यांनी कविता केलेली आहे. आणि पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर याचा बदला कोणी घेतला? उधम सिंग यांनी घेतला. मित्रांनो, आता आपण होम रूल चळवळ पाहिली. रौलेट ॲक्ट 1919चा पाहिला. 13 एप्रिल 1919ला झालेलं जालियनवाला बाग हत्याकांड पाहिले. यामध्ये 10 ते 12 प्रश्न झालेले आहेत. हे नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण थोडंच घेतोय, परंतु ते लक्षात ठेवा आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा, एवढी माझी सारखी विनंती तुम्हाला असेल. काय अडचण आली तर मलाही फोन करत चला, काय कमेंट्स असतील तर मला सांगत चला, आणि आपला व्हिडिओ आवडतो की नाही हेही मला कळवत चला. कारण प्रेरणा देणं हे तुमचं काम आहे. नुसतंच ऐकलं म्हणजे काम संपलेलं नाही. तेव्हा पुढच्या वेळेला पाहणार आहोत महात्मा गांधींचं कार्य, त्यानंतर बंगालची फाळणी आणि गांधी युग या गोष्टी पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. मी चिडून सांगतो, रागावून जाऊ नका, कारण प्रेमानं मला कल्पना आहे तुम्ही जर अभ्यास प्रामाणिकपणे केला तर 100% आपण पोलीसवर होणार आहे. आणि म्हणून मी वरचेवर बोलत असतो, सांगत असतो. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या 2 दिवसात पुढचा आणखी व्हिडिओ येणारच आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.